किती दिवसांनी याला औषध किंवा कीटकनाशक फवारणी करावी लागते? कोणकोणत्या आजारांचा प्रादुर्भाव यावर होऊ शकतो? यात मूळ म्हणजे सुरुवातीला यात जपायला लागतंय तो करपा रोग पडतो, आकड्या रोग पडतो त्यासाठी, आणि कीटकनाशक सांभाळायला लागते याला. तसं जर म्हणजे वातावरणाच्या दृष्टीनं एक तर कंपनीचं, बऱ्याच कंपनीचं शेड्यूल ठरलेलं असते. 4 दिवसांनी ही फवारणी, 5 दिवसांनी ही आळवणी, 10 दिवसांनी ती फवारणी, हे जर ठरलेलं असते. पण निसर्गाचा समतोल राखून शेतकऱ्यानं घात बघावी. मग एक पहिली म्हण आहे करणाऱ्यानं घात सांभाळावी आणि ढोरं बघणाऱ्यानं मास सांभाळावा. तशा पद्धतीची ही थिरी आहे. टोटल कंपनीच्या मार्गदर्शनात पण जाऊन चालत नाही, आणि आपल्या शेड्यूल पण आपल्या वातावरणात कुठलं ज्यावेळी आता औषध द्यायला लागते त्याचा थोडाफार अभ्यास करणं गरजेचं आहे. आज तसं बघायला तर सोशल मीडिया माध्यमातून आपल्याला सगळी माहिती घर बसल्या मिळू शकते. टोटल थोडंफार सर्च करणं यूट्यूबवर, वा ह्यो आजार आहे, कुठलं औषध मारणं हे गरजेचं आहे. आपण काय केलं पाहिजे हे थोडंसं आपली थोडी डोक्याला वापरावं लागते. सगळ्या लोकांच्या म्हणण्याने जाऊन चालत नाही. त्यामुळं ज्या त्यावेळी ज्या त्या गरजेनुसार पिकाची किंवा औषधाची फवारणी निवड करावी लागते. हे आता औषध साधारण आपलं ऑर्गॅनिकमध्ये येते, थोडंफार जैविकमध्ये. थोडंफार जैविक पण वापरावं लागतं आणि थोडंफार रासायनिक पण वापरावं लागते. दोन्हींची सांगड गाठली तर आमच्या इकडल्या वातावरणाला मिळतं पीक होते. टोटल जैविक वापरून चालत नाही, कारण आता शेतीला किंवा माणसाला जशी मोबाईलची सवय माणसाला लागली, ती शेतीला सुद्धा रासायनिक पिकांची सवय लागलेली आहे. त्यामुळे टोटल आयुर्वेदिककडे जाऊन माणूस ताबडतोब बरं होईल. तसं शेती स्वतः तर उतरेल, जैविककडे जाऊन टोटल बरी होऊ शकत नाही, म्हणजे उत्पन्न मिळू शकत नाही. त्यासाठी दोन्हींचं कॉम्बिनेशन केलं तरच भरघोस उत्पन्न किंवा समाधानकर पीक मिळू शकते. त्यामुळे दोन्ही औषधाचा समावेश करायला लागतो यात.